ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सौंदलगा येथे स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन। 6 डिसेंबर डॉक्टर BR आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निपाणी तालुक्यातील सौंदलगा येथील मानव बंधुत्व वेदिका यांच्या वतीने स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर भिकाजी कांबळे यांनी आलेले पाहुण्यांचं स्वागत केलं। अमित शिंदे यांनी प्रास्ताविक केले। सीमा पाटील व प्राचार्य PD पाटील या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते। आजच्या युगात विज्ञानवादी लोकच आयुष्यामध्ये यशस्वी होतात। डॉक्टर आंबेडकरांचे विचार जपायचे असेल तर शिक्षणाची ओघ असली पाहिजे। गांधी आंबेडकर वादावर ते बोलताना म्हणाले, गांधी आंबेडकर यांच्यात कोणताच वाद नव्हता, त्यांच्यामध्ये मतभेद होते पण मनभेद नव्हता। सध्या संविधान बदलण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तर देशात इटालियन रशियन सारखी युद्ध क्रांती होईल, असे विचार प्राध्यापक पाटील यांनी मांडले। प्रारंभी सर्व महामानवांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस स्मशानभूमीत वास्तव्य केलेल्या मानव बंधुत्व वेदिकेच्या युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वागत भिकाजी कांबळे यांनी केलं तर प्रास्ताविक अमित शिंदे यांनी केलं। यावेळी कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील बोलताना म्हणाल्या, आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी नाही घेतली। स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी विज्ञानवाद सोडून गेले। पूर्वी विधवेला सती म्हणून हिणवलं जायचं, त्याचप्रमाणे आजही विधवा प्रथेवर लढा द्यावा लागतो। डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा अनेक वर्ष अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारला, असे मनोगत सीमा पाटील यांनी व्यक्त केलं। AG कांबळे यांनी मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक सतीश जारकीहोळी यांच्या कार्याचा आढावा घेतला। या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कायदेतज्ञ अविनाश कट्टी, ND जत्राटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजू वड्डर, सुधाकर माने, सुनील शेवाळे, प्राध्यापक बाबासाहेब आवटी यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। सदर कार्यक्रम मानव बंधुत्व वेदिका निपाणी घटक संघटक सदाशिव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मानव बंधुत्व वेदिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी केला। रापी घेऊन चप्पल तयार करणारा रोहिदास असेल, हातात कातरी घेऊन गुणगणणारा आणि आमची वाढलेल्या जटा आणि केस कमी करणारा सेना न्हावी असेल, या सगळ्यांनी या समाजामध्ये परिवर्तनाची ज्योत पेटवली आणि म्हणून कार्यक्रमाला दीप प्रज्वलन आणि मेणबत्ती लावली जाते, हेही आपण लक्षात घ्यावं। या ज्या मातीमध्ये तू राहतोस, ज्या मातीचं खातोस, ज्या मातीवर तू वाढलास, त्या मातीशी तुझं इनाम नसेल, इमान नसेल, तर तुझा इस्लामशी आणि कुराणशी काही संबंध नाही। म्हणून इस्लाम धर्मी यांना ठणकावून सांगणारा पैगंबर असेल। हातात मेणबत्तीचा उजेड आणि माणसांच्या हृदयामध्ये सुगंध यावा म्हणून चर्चमध्ये प्रार्थना करणारा येशू ख्रिस्त असेल। या माणसाने समाज बदलला। नामदेवांचे विचार आपल्या ग्रंथामध्ये गुंतवून समाजाला, पंजाबी समाजाला राजूदादा जागरूकता देणारा गुरु नानक असेल। या माणसाने हा समाज घडवला आणि या सगळ्यांच्या विचाराचा सार घेऊन एक स्वाभिमानी राज्य निर्माण व्हावं, स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून रोहिणेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेणारा बेल भंडारा उधळून छत्रपती शिवाजी महाराज असेल। छत्रपती शिवाजी महाराजांचे, फुलेंचे, कबीरांचे आणि बुद्धांचे विचार घेऊन या देशामधल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे। सटवीचा लिखाणी कधी नाही चुका हे खोटं आहे, पण बाबासाहेबांचा लिखाणी कधी नाही चुका म्हणणारा, घटना देणारा या जगातला ज्ञान सूर्य बाबासाहेब आंबेडकर असेल। या सगळ्या माणसांच्या विचाराची भूक लागलेली आपण माणसं आहोत। अन्नाची भूक कुणाला लागली असेल तर सगळ्यांनी मिळून एकमेकांमिटानं राजूदादा टाळ्या वाजवाव्यात। माझं वक्तव्य थांबवतो, कारण विचार माणसांच्यावर लादायचे नसतात, ते त्यांनी स्वीकारायला पाहिजे। याच्याशी मी बांधील असणारा माणूस आहे, याच्याशी मी बांधील असणारा माणूस आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी
या व्यासपीठावर कोण आलं आणि कोण निघून गेलं याच्याबद्दल कधीही दुःख न माळगलेला मी माणूस आहे. कारण मी बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्त ऑफिसात 125 व्याख्यान एक वर्षामध्ये न थांबता दिले, कुठलाही मोबदला न घेता. त्यांच्यामधलं एक व्याख्यान माझं 3000 लोकांचं होतं, तर एक व्याख्यान सर 9 माणसांच्यासाठी मी दिलेलं आहे, 9 माणसांच्या. कशा सतीप्रथेची चाल होती. राजाराम मोहन रायांच्या पूर्वी इंग्रज जेव्हा भारतात आले, एक प्रकारची म्हणजे वाईटही खूप केलं त्यांनी, प्रचंड केलं, दुफळी माजवली, जाती व्यवस्था वाढीस लावली, देशाच्या फाळणीला भाग पाडलं, मनामनात तंटे निर्माण केले, का तर त्यांना त्यांचं राज्य करायचं होतं. आणि हे करत असताना काही विज्ञानाचा विचार आणि काही सुधारणा पण ते ठेवून गेले. तेव्हाच्या सतीप्रथेला बंदी इंग्रज अधिकाऱ्याने घातली होती. पण इथल्या नतद्रष्ट लोकांनी सांगितलं की आमचा धर्म बुडतोय, आमच्या धर्मामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका. आणि त्याच्यानंतर राजाराम मोहन राय आणि तत्सम अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विडा उचलला आणि सतीप्रथा तेव्हा बंद केली. पुढे ज्योतिबा फुलेंनी पण महिलांच्या शिक्षणासाठी, म्हणजे ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत म्हणजे मी आजचा जो माईक जसा माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आलेला आहे, तितकाच तो ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई आणि त्या सर्व समाज सुधारकांच्या मुळे आले आहे. स्त्रियांची अवहेलना इतकी प्रचंड की विधवा स्त्रीनं समाजासमोर येऊन, एक तर सतीप्रथेची भयंकर प्रथा तेव्हा होती, ती राजाराम मोहन राय आणि त्या तत्सम लोकांनी बंद केली. त्यानंतर मग सती जाता येत नाही तर मग हिला कुरूप करून ठेवायचं आणि ही कुरूपता तिला माणसात न उठवायची. बंद दारामध्ये तिचं लैंगिक शोषण व्हायचं, तिचं वैचारिक, मानसिक, आर्थिक सर्व अर्थाचं शोषण व्हायचं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तिचा काढला जायचा, का तर तिचा नवरा नाही. ही एक मोठी अंधश्रद्धा की जिच्या डोक्याला गळ्यात मंगळसूत्र नाही आणि डोक्याला टिकली नाही, हातात बांगड्या नाहीत, पायात जोडवी नाही, असं काहीही नसलेली विधवा ही एकाच पुरुषाची धरोहर होती आणि तिला जगण्याचा, श्वास घेण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून तिचं केशवपन करून तिला विद्रूप केलं जायचं आणि एकरंगी कपडामध्ये तिला आयुष्य काढलं जायचं. मग ते काळा असेल, तांबडा असेल, पांढरा असेल. अशा या भयानक परिस्थितीतल्या स्त्रियांना बाहेर काढण्याचं ज्योतिबा फुलेंनी त्या काळी काम केलं. पण अतिशय वेदनादायी, अतिशय दुःखद गोष्ट आहे की आजही आम्हाला विधवा प्रश्नांवर लढा द्यावा लागतो आहे. आजही आम्हाला गावोगावी सरपंचांना विनंती करून कायदा होत नाही, ऍटलिस्ट तुमच्यातला माणूस जागा करा आणि विधवा प्रथा बंदी पूर्ण मोडीस काढा. तिला बारशाला जाण्याचा अधिकार नाही, तिला हळदी कुंकूला जाण्याचा अधिकार नाही. हळदी कुंकू सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे, त्याच्यावरती मी पुढे विषयात येईन. अशा या ज्योतिबा फुलेंनी त्यावेळीच अंधश्रद्धा या रूढी परंपरा बंद केल्या. पण आजही जाचक रूढी परंपरांमध्ये आपण जगतो आहोत. महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, सौंदलगा.